कर्जरूपी मतदान करा, विकासाची फेड महायुती करेल. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना कर्जरूपी मतदान करून जिल्हा परिषदेवरील सत्तेची चावी आमच्या हाती द्या. पुढील 5 वर्षात विकासाच्या माध्यमातून हे कर्ज व्याजासह फेडण्याची जबाबदारी महायुतीची राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. उमरगा लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ कोराळमोड येथे जाहीर सभा घेण्यात आली. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, लखपती दिदी योजना तसेच बळीराजा पानंद रस्ते यासह राज्य आणि केंद्राच्या योजना राबवून सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती सक्षम आहे, असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलंय. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी धाराशिव लातूर हे जुळी भावंड असल्याचं सांगत जिल्हा परिषद अध्यक्षपद महायुतीकडेच राहणार असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी 12 लाख कोटी रुपयांची विकास पर्वणी मिळत असल्याचं सांगितलंय. आयोजित सभेला मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मुरुमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, दिलीप भालेराव, संताजी चालुक्य, कैलास शिंदे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मोहन पनुरे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.